आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची सीएम सोबतची बैठक संपलेली आहे। जवळपास सव्वा तास राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होती। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली होती। असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेला आहे। आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची एक महत्त्वाची बैठक सुरू होती आणि ही बैठक आता संपलेली आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली आहे। असा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेला आहे। जवळपास सव्वा तास ही बैठक सुरू होती। त्यामुळे या बैठकीतून काय निर्णय घेण्यात आलेला आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री पद हे अजितदादांकडे होतं आणि 2 दिवसांपूर्वीच अजितदादा या जगातून निघून गेलेले आहेत। त्यामुळे आता हे उपमुख्यमंत्री पद जे रिक्त झालेलं आहे त्या आता कुणाकडे द्यायची अशी चर्चा सुरू होती। अशातच आता राष्ट्रवादीकडेच हे उपमुख्यमंत्री पद असावं अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली आहे। हे पद आता सुनेत्रा पवार यांना द्या असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेला आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची सीएम सोबतची महत्त्वाची बैठक संपलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपलेली आहे, या बैठकीतून काय निर्णय घेण्यात आलेला आहे, काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच गेल्या 1 तासापासून ही महत्त्वाची बैठक आहे ती सुरू होती आणि ही बैठक आता संपलेली आहे। सगळे प्रमुख नेते आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। आपण ही दृश्य बघतोय की सगळे नेते असतील हे बाहेर पडत आहेत। छगन भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे हे आहेत, हे सगळे नेते आहेत ते या ठिकाणाहून आहेत ते निघताना पाहायला मिळतं। कारण की 1 तासापासून आहे ही बैठक खरं तर सुरू होती। मात्र आता आपण ही पहिली जी गाडी बघतोय आणि या गाडीमध्ये आहे ते छगन भुजबळ सध्या आपल्याला दिसत आहेत। हे प्रमुख सगळे नेते आहेत ते सगळे निघालेले। धनंजय मुंडे, समीर भुजबळ हे सगळे नेते आहेत ते वर्षावर आले होते। त्याच पद्धतीने सुमित्रा पवार यांना कुठेतरी उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं ही प्रामुख्याने आहे ती मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि याच मागणी घेऊन करत हे सगळे नेते आहेत ते हे वर्षावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते। त्यामुळे आता नेमकं मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की ज्या पद्धतीने अजित पवारांचं निधन झालं तेव्हापासून खरं तर सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं ही प्रामुख्याने सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे ती भूमिका आहे। आणि यासाठीच हे सगळे प्रमुख नेते देखील आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते। आणि त्यानंतरून आता नेमका उपमुख्यमंत्री पद सुमित्रा पवार यांना दिलं जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पार्थ पवार यांना देखील आहे ते दिल्लीच्या राजकारणामध्ये आहे ते पाठवलं जाणार असं देखील सांगितलं जातं। राज्यसभेवर त्यांची वर्णी आहे ती लागली जाईल असं देखील सांगितलं जातं। आणि यासाठी या सगळ्या गोष्टींवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती झालेली आहे। त्यामुळे आता झालेल्या बैठकीतला सगळा निर्णय आहे ते सुमित्रा पवार असतील या पवार कुटुंबियांपर्यंत आहे तो पोहोचवला जाणार असल्याचं देखील आहे ते सांगितलं जातं। आणि यासाठीच हे सगळे नेते आहेत ते आता सुमित्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, त्याचबरोबर पवार कुटुंबातले सगळे महत्त्वाचे नेते आहेत आणि यांना हा सगळा निरोप आहे तो दिला जाईल या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून। त्यामुळे त्यानंतरून नेमकं काय चर्चा होते हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी आहेत त्या एकत्र याव्या यासाठी देखील गणेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।